नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक जबरदस्त अपडेट पाहणार आहोत, कारण शासन निर्णय आलेला आहे, नवीन जी.आर आलेला आहे. निराधार योजनेच्या ज्येष्ठ नागरिकांना शासनाकडून खूप चांगली खुशखबर आली आहे. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून खूप मोठी खुशखबर काय असणार आहे, नवीन जी.आर कोणते आहेत, त्यानंतर लाभार्थ्यांना इथे कोणते पैसे भेटणार आहेत, ही सविस्तरपणे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत. निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण इथे जी.आर आला आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून 17 डिसेंबर 2024 रोजी इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन या योजनेच्या एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीमध्ये अनुदानाचे प्रणालीद्वारे वितरण करण्यासाठी हा जी.आर असणार आहे. याबद्दल सविस्तर संपूर्ण माहिती पाहणार आहोत. इथे 3 जी.आर आलेले आहेत. आता ते कोणते जी.आर आहे ते एकदा आपण पाहून घेऊया. केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेसाठी आहे. त्यानंतर इथे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेसाठी आहे व इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन या योजनेसाठी असणार आहे. आता वन बाय वन आपण चेक करूया की जी.आर मध्ये काय दिलेलं आहे आणि ते अनुदानाचे PFMS प्रणालीवर वितरण करण्याबाबत हा जी.आर असणार आहे. तो पहिला जी.आर आहे ते आहे राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना सन 2024-2025 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल 2024 ते मार्च 2025 करिता अनुदानाचे PFMS प्रणालीवर वितरण करण्याबाबत हा शासन निर्णय आला आहे. तर इथे तुम्हाला 4,48,00,000 इतकी निधी इथे वितरण करण्यात आली आहे. तुम्ही बघू शकता शासन निर्णय दिलेला आहे सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये इथे केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी ही जी निधी दिली आहे त्यातून इथे 4,48,00,000 इतकी निधी सिंगल नोडल अकाउंटवर घेण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे व इथे कोणते जिल्ह्यामध्ये येणार आहे ते इथे इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना कोणत्या जिल्ह्यांमध्ये आलेल्या आहे ते आपण चेक करूया. तर मुंबई शहर आहे, ठाणे आहे, मुंबई उपनगर आहे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, कोकण विभाग, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, नाशिक विभाग आहे. त्यानंतर पुणे विभागमध्ये असणार आहे, नागपूर विभाग आहे. हे वितरित करण्यात आलेली इथे संख्या दिलेली आहे. तुम्ही पाहू शकता इथे रक्कम रुपयात दिलेली आहे आणि इथे त्या जिल्ह्यानुसार इथे एकूण जे रुपये वितरित करण्यात आलेले आहे ते सुद्धा माहिती सांगितली आहे. आता जो सेकंड जी.आर आहे ते कोणासाठी आहे तर इथे इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल 2024 ते मार्च 2025 करिता अनुदानाचे PFMS प्रणालीवर वितरण करण्याबाबत हा जी.आर असणार आहे. तर इथे 30 कोटी इथे निधी वितरण करण्यात आली आहे, सांगण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता शासन निर्णय सन 2024-25 आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी इथे एकूण 50 कोटी इतकी अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आली आहे. मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीमधून 30 कोटी फक्त इतका निधी सिंगल नोडल अकाउंटवर घेण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे तुम्ही पाहू शकता. आणि ते जे अमाऊंट आहे ते सुद्धा दिलेले आहे. त्यामध्ये जिल्हे आहेत बघा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर म्हणजे कोकण विभाग आहे, नाशिक विभाग आहे, पुणे विभाग आहे, नागपूर विभाग आहे, अमरावती विभाग आहे, औरंगाबाद विभाग आहे. त्यानंतर जी.आर आलेला आहे ते म्हणजे वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना सन 2024-25 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल 2024 ते मार्च 2025 करिता अनुदानाचे PFMS प्रणालीवर वितरण करण्याबाबत. तरी इथे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी जे वितरण करण्यात आलेली अमाऊंट आहे ते म्हणजे रुपये 300 कोटी असणार आहे. तरी ते संपूर्ण माहिती दिलेली आहे बघा. सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये जी इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावणीसाठी ही अमाऊंट दिली आहे, त्यामधून तुम्हाला 300 कोटी फक्त इतका निधी सिंगल नोडल अकाउंटवर घेण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार सदर निधी संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णय ती सिंगल नोडल अकाउंटवर घेण्यात आला आहे व सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजनेसाठी एप्रिल 2024 ते मार्च 2025 300 कोटी फक्त या शासन निर्णयाचे सोबत जोडलेल्या विवरणपत्रानुसार सर्व जिल्हाधिकारी यांना निधी वितरण व विनियोग व्यवस्थापन प्रणालीवर वितरित करण्यास शासनाने याद्वारे मान्यता दिली आहे. तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये आहे तुम्ही चेक करू शकता. इथे बघू शकता कोकण विभाग आहे, त्यामध्ये मुंबई उपनगर आहे, ठाणे आहे, रायगड आहे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, नंदुरबार, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, त्यानंतर औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद, जालना, लातूर, हिंगोली असे या विभागामधून इथे पैसे वितरित करण्यात आली आहे व ही मंजूर सुद्धा मिळाली आहे. त्यामुळे ते
निराधार योजनेच्या जे ज्येष्ठ नागरिक आहे, वयोवृद्ध आहे किंवा विधवा आहे त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. राज्य शासनाने इथे नवीन GR काढलेला आहे व त्यानुसार इथे पैसे वितरित सुद्धा करण्यात आले. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लवकरात लवकर शेअर करा, कारण खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे व इथे महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे. तर नक्कीच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.